श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने आनंदित असाल ना? आनंदितच राहा. तर स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते तुम्ही नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, रोज काही क्षण परमेश्वराच्या नामात घालवा. आपल्यावर आशीर्वाद घडवण्याची जबाबदारी परमेश्वरावर सोडा. भक्तांचे काम फक्त श्रद्धा टिकवणे आणि नामाशी नाते जपणे होय. बाळांनो, बाकी सर्व त्यांच्या कृपेने योग्य वेळी आणि योग्य प्रकारे घडत असते, हे तुम्ही लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, संकटे आली तरी विश्वास मात्र तुम्ही सोडू नका. श्रद्धा ठेवा, तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल. आणि बाळांनो, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते. इतकेच की ते आपल्याला आता दिसत नसते. स्वामी सांगतात, बाळांनो, परमेश्वर जेव्हा तुमच्या अडचणी सोडवतो तेव्हा तुमचा परमेश्वरावर विश्वास असतो. मात्र जेव्हा तो तुमच्या अडचणी सोडवत नसतो तेव्हा त्याचा तुमच्यावर विश्वास असतो. हे खरे आहे. हे खरे आहे की नाही बाळांनो? तसेच देव आपल्याला काय देतो यापेक्षा तो आपल्याला कोणत्या संकटातून वाचवतो याचा हिशोब आपल्याला कधीच लागत नसतो. म्हणूनच नेहमी कृतज्ञ राहा. वेळ आणि परिस्थिती बदलली तरी चालेल, पण बाळांनो, स्वतःचा स्वभाव आणि चांगुलपणा कधीच बदलू नका. बाळांनो, मनातील भीती तुम्ही सोडून द्या. जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही शक्तीवर शंका घेता. जीवनातील प्रत्येक परीक्षा तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही तर तुम्हाला बळकटी देण्यासाठी येतात, हे लक्षात ठेवा. बाळांनो, या जगात सर्व काही क्षणभंगूर आहे. कोण बदलतं, नाती बदलत असतात, काळ पण बदलतो, पण आमची करुणा कधीच बदलत नसते. जो आमच्या प्रेमात रममाण होतो त्याला आम्ही कधीच सोडत नसतो. बाळांनो, स्वामी सांगतात, बाळांनो, ज्या गोष्टी आपल्याला मिळत नसतात त्यावर खंत करण्यापेक्षा काहीतरी चांगले आपल्यासाठी ठेवले आहे असे विचार मनात चांगले ठेवा. बाळांनो, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी शिक्षा नसतात तर त्या शिकवणी असतात. त्या आपल्याला मजबूत करण्यासाठी येत असतात. आपल्याला संयम शिकवतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला देवाजवळ आणतात, हे लक्षात ठेवा. बाळांनो, तसेच बाळांनो, ऐका हा, श्रद्धा म्हणजे देव माझ्यासोबत आहे. विश्वास म्हणजे देवाने दिलेल्या शक्तीने मी हे करू शकतो. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की अशक्य वाटणारे मार्गही खुले होतात. मग संकट संपत नाही, पण त्यांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य निर्माण होते. आणि प्रत्येक कठीण प्रसंगी स्वतःला सांगा की परमेश्वर माझ्यासाठी माझ्या मागे आहे. आणि हे परमेश्वराला पण कळत असतं. दुःख कायम राहत नसते, पण श्रद्धा कायम ठेवावी लागते, तरच त्यातून आपल्याला आनंद मिळत असतो. स्वामी सांगतात, बाळांनो, जसे पावसाचे ढग कोरड्या धर्तीवर बरसून तिला हिरवीगार करतात, तसेच परमेश्वराची कृपा भक्तांच्या कोरड्या आणि अज्ञानाने व्यापलेल्या अंतःकरणावर बरसते. त्या कृपेने मनातील अज्ञान, अहंकार, मोठे आणि भ्रम दूर होऊन जातात. आणि बाळांनो, अंतःकरण शुद्ध होते आणि परमेश्वराची तुमच्यावर अखंड कृपा होते. बाळांनो, अति विचार करत बसू नका. वाईट काळात संयम ठेवा. प्रत्येक परिस्थितीत देवावर विश्वास ठेवायला विसरू नका. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही श्रद्धेच्या बळावर शक्य होत असतात, हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.